व्यक्तिमत्व क्रिकेटला अगदी धर्म मानणारे व्यक्तिमत्व मोहनशेठ भोईर यांना पण इथे पाहतोय, अगदी इथे उपस्थित झालेले आहेत आणि मोहनशेठ भोईर साहेबांना देखील आपण मंचावरती सन्मानित करत आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू आहे. मनपूर्वक अभिनंदन. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जगदीशजी मते साहेबांना विनंती करेन आपण देखील या आपला सन्मान घेण्यासाठी. ते म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत जवळपास शेवटच्या रात्रीपर्यंत ट्यून आहोत. जाऊया तिथून कॉम्बॉक्स मध्ये, पुन्हा एकदा आवाजामध्ये फेरबदल असेल आणि आता इथून आपण बोलतोय ते म्हणजेच कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. येस, गेम इज ऑन. सुरुवात झाली डावाची. पंचांचा वाईटचा इशारा पहिल्याच बॉलला. अतिरिक्त धाब्यानं अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करत असताना वलप श्री गणेश संघ टॉस जिंकला होता, तो म्हणजेच जय गणेश्वर डान्सर संघानं, आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. ते स्वीकारून मैदानामध्ये आघाडीचे दोन फलंदाज विनय गावण नॉन स्ट्राईक हँडला, आणि स्ट्राईक हँडला आपण पाहतोय तो म्हणजेच प्रेम पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी सुरुवात आतापर्यंत वाईड न झाली. चेक. सुशील वर्मा बालाजी या ओव्हरमध्ये 2 षटकार कसे मारले तर 500 रुपये. सुशील वर्मा बालाजी इनकी ओर से कोई भी बल्लेबाज इस ओवर में अगर 2 छक्के किसी भी तरह से लगाते तो 500 रुपये नगद इनाम. क्या बात आहे. नक्कीच मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूयात, कारण पडद्याआडचे कलाकार आहेत. सातत्यानं आपण पाहतो की अशा मी म्हणेन की मान्यवरांची गरज भासते आपल्याला, जेणेकरून खेळाडूंचा आत्मविश्वास जो आहे तो दुणावेल. पंचांचा लेग बाईचा इशारा या बॉलवरती, आणि ते आपण पाहतो की अगदी सिंगल चोरायचा प्रयत्न 2 फलंदाजांच्या अंतर्गत. विनय गावणला अखेरकार स्ट्राईक मिळाली आहे. धावा धावफलकावरती 2 आहेत. आपण जरूर सामना पाहतोय तो म्हणजेच अलीगडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच आपली अगदी कासाडी नदी आहे आणि तिच्या अगदी अलीकडच्या बाजूला वसलेले मैदान आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र MIDC या परिसरामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे बरेचसा मी म्हणेन की युवकांना असेल, त्यानंतर बऱ्याचशा कुटुंबवासियांना रोजगार मिळतो या क्षेत्रामधून. आणि क्रिकेटसाठी देखील आपण पाहतो पंढरी गणली जाते, कारण या परिसरातील एक दादा संघ आहे कानपोली. आज त्याच संघाच्या माध्यमातून आणि मदनजी मते साहेबांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा आपल्या सगळ्यांना जरूर पाहायला मिळते. थोडेसे दिमागतीने चाललेत बॅटिंग करत असताना वल्लभ संघाचे खेळाडू, कारण सन्मानजनक खेळतात. त्यांना माहिती आहे विकेट वाचवणं किती महत्त्वाचं आहे. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे, ही रणनीती आहे. आणि ती रणनीती वापरत असताना आपण पाहतोय बॅटर स्ट्राईक हँडला विनय बायकरमान खेळाडू आहेत. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत कार्पेटच्या दरम्यान स्ट्रोक खेळला. 1 रन तिकडे पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक हँडला बॉलर एंडकडे थ्रो, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट तोपर्यंत. सिंगलनं समंजसपणा. 1 धावसंख्या 5 या आकड्यावरती 0 गड्याचा मोबदला आहे. बॉलिंग होती ती म्हणजे बारक्या पोरजीच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा त्यानं खर्च केलेत बॉलिंग मार्फत. एक आपण पाहिली की लेग बायची धाव चोटी धाव घेतली होती. अशा टोटल 5 आहेत. समोरच्या दिशेनं गोलंदाजी चांगली आहे डान्सर संघाची. थोडेसे बीट झालेत बॅट्समन. लॉंग ऑन मध्ये चेंडू, आणि जे आपण पाहतो की लॉंग ऑफचे फिल्डर आहेत तिकडून या बॉलचा चेस त्यांनी केला. बॉलला स्टॉप केलं, चांगलं स्टॉप केलं आणि चांगलं थांबवलं. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 1 वाढलेली आहे. विनयनं 2 बॉलमध्ये 3 दिल्यात, आणि प्रेमनं आपण पाहतो की 3 मध्ये 1 दिलेली आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईकला विनय. जबाबदारी मोठी आहे, कारण जास्त मोठी धावसंख्या गोला करणं गरजेचं आहे. खोला टाकलेला बॉल आहे. पंचांचा इशारा की डॉट बॉल. बॉलला एलिगेशन होतं पहा. बारक्या चांगला सक्षम खेळाडू आणि चांगली गोलंदाजी आपण त्याची जरूर इथे एन्जॉय करतो. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेला फक्त 5 धावा बारक्यानं खर्च केल्या, आणि अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या धावा जर ऍड केल्या तर टोटलवरती 6 पाहायला मिळतात. म्हणजे श्री गणेश वल्लभ संघानं 6 धावा जमा केल्यात. 0 गड्याचा मोबदला आहे. मंडळाला 3000 रुपये देणगी. हो, इथे पहा हवेत खेळायचा प्रयत्न, लेग स्लिप मधून प्रयत्न झाले होते. फाईन मधून बॉलला अडवासाठी फिल्डर आलेत, पण बॉलचं अडणं इथनं एवढं सोपं नाहीये, आणि या चौकार जाणं नियतीला मान्य होतं. 4 धावा इथे मिळतात. चौकार आलाय.
या मै आदरणीय भजनंग दादा वलप याचकडून 5,000 रुपये देणगी प्राप्त झाली. नक्कीच न्यू स्वरूप मोटरचे सर्व आहेत बजरंगजी म्हात्रे साहेब नामांकित व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं त्यांचं चांगलं योगदान राहतं. त्यांच्या वतीनं देखील 5,000 रुपये आल्यात. आपलं सहर्ष स्वागत आहे. चान्स आहे तिकडे, फिल्डर फाईन लेगला होते आणि हातातून झेल मात्र त्यांच्या ड्रॉप होतोय आणि झेल भूमीला दान झालाय. जीवनदान मिळत आहे. जीवनदानाची रासलीला आपण प्रत्येक अंकिकेमध्ये ऐकलेली आहे. आता हे जीवनदान मिळालं आहे ते म्हणजेच बॅटिंग करत असताना अगदी बॅट्समन प्रेमला आणि आघाडीचा तो फलंदाज आहे. धावफलकावरती टोटल 12 धावा पाहायला मिळतात. बॉलिंग मार्फत आपण पाहतोय राकेश पोरजी, एक चांगला गोलंदाज टीम जय गणेश्वर धानसरचा. धानसर संघ म्हटलं तर अगदी ताकदवर संघ आहे. या पूलमध्ये या संघाची देखील चर्चा झालेली आहे, परंतु आज डोनाल्ड पोर्जी सारखा नामवंत फलंदाज या संघामध्ये नाही आहे आणि संघामध्ये आपण पाहतोय अगदी बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत. ज्युनियर खेळाडूंना घेऊन संध्या द्यायचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे आमचे तुषार दावी. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच. इथे पहा हा चेंडू चांगला आहे, मध्यम गतीनं बीट करायचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं. सृष्टीचा नियम आहे क्रिकेटलाही लागू पडतोय सांगत असताना अगदी बॉलिंग लेग बाईचा इशारा पंच मॅडी पवार सर उत्तर शिवचे जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्क्वेअर लेग रेफरी याच भूमीतील अगदी एक नामांकित क्रिकेटपटू आणि तितकेच चांगले आपण पाहतोय पंच अर्थातच सुधीरजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. सँडी पालकर सर आज ऑफिशियल रूममध्ये आपण पाहतोय की वॉर रूममध्ये ते आहेत आणि तिसऱ्या पंचांची भूमिका त्यांनी देखील साकारलेली आहे. पॅनल आहे संपूर्ण सुधीर पाटील सरांचा कानपोलीमध्ये या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो. राऊंड द विकेट, हा बॉल समोर पंच केलाय. बॅट्समन आहेत विनय गावंड आणि विनय गावंडच्या बॅटमधून हा सुपर पंच षटकार. बाद आहे. फटका पहा किती लाजवाब खेळला. या फटक्यांसाठी परिचय द्या विनय. सरळ आपण पाहिलं की कुठल्याही प्रकारचा मोमेंट नाही, 1 ते 2 पावलांचा फक्त थोडासा फुटवर्क वापरला. त्यानंतर डायरेक्टली आपण पाहिलं जसा बॉल आला तसं त्याला पाठवलं आणि बॉल अगदी सीमा पार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा देऊन जाईल टीमला. ड्युअल डिजिटमध्ये धावसंख्या 19 धावसंख्या टोटल झालेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल आहे, फिल्डर पाठलाग करतात. बॉलचा 1 रन घेतलेला आहे. सेकंडचा कुठलाही कॉल नाहीये प्रेमच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला विनय पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. एका धावेनं 9 वरती विनय आणि 9 वरून 10 वरती ते आता उडी मारतायत. टोटल 20 धावसंख्या आपल्याला श्री गणेश वल्लभ संघाची पाहायला मिळते. राकेश गोलंदाजीच्या मार्कवरती 13 धावा खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक आलंय. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे या षटकामधून. 9:38 झालेले आहेत. आज बराचसा आपण चांगला कव्हर केलाय. विजेता वर्सेस विजेता ही लढाई पाहतोय. एफ फुलमधून एक सामना देखील आपण नक्कीच पाहिला. त्यामध्ये स्टार 11 वावंदे संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाला जे क्वालिफाय झालेत पुढच्या राऊंडसाठी. या बॉलला विकेट आली आहे. पहा विकेट कीपरनं काम तमाम केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतं आणि एज लागली. त्यानंतर तुषारनं अगदी परतीचा रस्ता दाखवला प्रेमला. फलंदाज बाद. क्या बात आहे. अगदी हा सामना पाहतायत किंग मेकर आमचे गोमाशेठ गायकर. त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला जरूर स्मित हास्य पाहायला मिळतं. गोमाशेठ गायकर नामांकित नाव आहे आणि क्रिकेटला अगदी धर्म मारणारे व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा ते मैदानावरती येतात ना तेव्हा तेव्हा आपण पाहतो की अगदी ते व्यासपीठावरती आल्यानंतर थोडासा जल्लोष पाहायला मिळतो आणि त्यांची एक विशेष खून आहे. ते हात वरती करतात त्यावेळेला मोठी धनूनच हात वरती करणार आणि सांगणार की एकच वादा गोमाता दा. त्यांचं इथं आगमन झालं. आपलं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 20 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला. विनयसाठी हा बॉल स्टँड अँड डिस्पॅच करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, भरपूर उंच उडला होता बॉल. थोडा टॉस झाला टप्पा पडल्यानंतर आणि हाईट मिळाली बॉलला, परंतु ऐन मोमेंटला रोपच्या अगदी जवळपास उभे असलेले फिल्डर बॉलला स्टॉप करतायत आणि चांगली फिल्डिंग देखील आपण इथे बघितली आहे. तोपर्यंत 1 धाव घेतली. सेकंडचा कुठलाही प्रोटोकॉल नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडला जे बॅट्समन होते बंटी आयुष आणि आयुषला आता आपण पाहतो की संधी मिळते. बंटी हा विकल्प त्यांनी अजूनही खेळामध्ये ठेवला.
कारण चांगली इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते संघामध्ये आणि बरेचसे खेळाडू आहेत. आज निर्भय देखील संघामध्ये उपस्थित नाहीये, सो त्याचे देखील आपल्याला तर थोडीशी सुशील कमी वर्मा बालाजी यांच्याकडनं 2 ओव्हर तर शिल्लक आहे, म्हणजे या सत्रात कधी 2 षटकार मारले तर 500 रुपये देण्यात येतील. नक्कीच सुशील वर्मा साथ आहेत वल्लभ संघाचे, समृद्धी सोसायटीमध्ये स्थित आहेत आणि आज आपण त्यांना जरूर इथे पाहतो. ते अगदी चौथ्या रात्रीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक, कारण क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्या तर वेळात वेळ काढून फार फार 1 ते 2 दिवस उपस्थिती लागली जाते. सुशील वर्मा यांना इतकी प्रचंड आवड आहे क्रिकेटची की आज आपण पाहतो की चौथ्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. ओ वेगवान बॉल, वेग 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 आणि फक्त वेग, ही वेग माझी ओळख आहे आणि ती ओळख पटवून देत असताना फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी पाहायला मिळते. छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू क्रिश पेसर ऑन दी अटॅक. 3 बॉलला फक्त 1 धाव खर्च केली आहे. कोणत्या प्रकारची विकेट नाही आहे, परंतु रन देखील खर्च करत नाही आहे. ओ याही वेळेला पहा, इथे थोडीशी एज लागली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिथे. विकेट किपरच्या अगदी भूमिकेमध्ये तुषार होते आणि चांगली आपण फिल्डिंग त्यांची पाहतो तिथे. 1 धाव तोपर्यंत स्ट्राईक मिळते विनयला. आता इथून जितके जास्त चेंडू विनय खेळेल हा एक बेनिफिट राहील वल्लभ संघासाठी. भोलानाथ शेठ पाटील यांचा बांधलेला संघ आहे आणि आज आपण पाहतो ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून 7,000 रुपयाचं आर्थिक धनराशी या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर बक्षीस म्हणून मिळालं आहे. त्यांचं आपण स्वागत करतोय. पहा हा चेंडू, यस पंचांकडे अपील, महत्वाची विकेट आणि बॅटर बाद होतोय. हा दुसरा धक्का आहे आणि तोही महत्वाचा. नक्कीच आपण थोड्या वेळामध्ये आता पाहणार आहोत. काल इथे रंगा डान्सर आला होता आणि आज त्यांना बीट करण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय या आमचे गोमाशेठ गायकर, कानपोलीचा वाघ आहे. जेव्हा ते येतात तेव्हा मजा येते. माझ्याकडे जाणं महत्वाचं आहे. महत्वाची विकेट मिळाली ती म्हणजे धानसर संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये बंटी खाडेकर, आणि बंटी खाडेकरवरती मोठी जबाबदारी राहील, कारण आता तिसरा षटकाचा खेळ आपण पाहिला अगदी समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. तेवीस धावा झाल्यात धावफलकावरती, 23ला 2 पडल्यात विकेट. आणि आमचे नक्कीच विनायक गायकर, काल त्यांनी गाजवलं मैदान. आज गोमाशेठ गायकर त्यांचे काका आज इथे आपण पाहतो की जरूर ते डान्समध्ये जरूर ही स्पर्धा गाजवण्यासाठी आलेत. त्यांचे विशेष कौतुक करू आम्ही. काल रंगा डान्सर असताना तुम्ही हवे होते, मग जुगलबंदी कदाचित पाहायला मिळाली असती, कारण रंगा डान्सर काल खुटारीमध्ये जवळपास 6,500 रुपयाचा पॅकेज घेऊन आला आणि त्यानंतर इथे आल्यानंतर देखील बक्षिसांची खैरात झाली त्यांच्यावरती. इतका छान डान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे पहा हा चेंडू पाहायला मिळेल, गॅप शोधायचा प्रयत्न आहे. सॉफ्ट हँडने खेळलेत, पाठलाग होतोय बॉलचा. सेकंड स्लिप मधून फिल्डर पाठलाग करत होते आणि चांगल्या पद्धतीने थांबवलं. बॅकअपला देखील फिल्डर उपलब्ध होते. तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, बंटी खाडेकरनं नकार दिला. या बॉलवरती आपण पाहतो की जरूर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाची 2 सुरुवात केलेली आहे. धावसंख्या फलकावरती टोटल 25 धावा रेखाटलेल्या आहेत. श्री गणेश वलप आणि त्यानंतर धानसर या 2 टीममध्ये मॅच आहे आणि दोन्ही टीमला आपण पाहतोय इथे अगदी सामना जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकरला फलंदाज देखील सज्ज आहेत, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे. व्हेरिएशन दाखवत आहेत, गती परिवर्तन, नाविन्यपूर्ण गोलंदाजी आहे, चेंज ऑफ पेस आणि हलकासा कट देखील या बॉलिंगमध्ये, कारण राऊंड ऑफ अँगल आहे आणि राऊंड ऑफ अँगलनं आपण बघतो की बॉलला कट करायची क्षमता ठेवतात. तसेच आमचे सुनील शेठ फडके साहेब, डोंगऱ्याचा बडाचे एक नामवंत पॅकर. मग एक संघ फक्त डोंगऱ्याचा बडा नाहीये, बरेचसे संघ राहिलेत की ज्यांना त्यांनी पुरस्कृत केलंय आणि त्यांचं स्वागत केलंय बंटी खाडेकरना. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून पाठवलाय आकाश मार्गाने संचार करत. बॉल सीमा पार, 6 रनसाठी षटकार.
सलग दोन जर चेंडू डॉट घेतले तर आपण पाहतो की सुनीलजी फडके साहेब ढोंगऱ्याचा पाड्यांच्या वतीनं तुषारसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण अगदी जिगरी मित्र आहेत. केलॉग्स कंपनीमध्ये आपण पाहतो ते कार्यरत आहेत आणि एकमेकांसोबत अगदी त्यांचा चांगला सहयोग राहतो. आज मैदानाबाहेरून देखील मैत्री दाखवली जाते. एकमेकांचा टिफिन खातात रेग्युलरली. ओ यावेळेला आक्रमण चढवलंय तुषारवरती हल्ला. मागील बॉलवरती आला होता षटकार आणि आता याही बॉलवरती पाठोपाठ दुसरा षटकार पाहायला मिळतो. क्या बात आहे. अपटॅकर बॉल होता, थोडासा मध्यम गतीचा बॉल, हॅमर केलं बॉलला आणि 6 धावा आपण पाहतोय या बॉलवरती जरूर पाहायला मिळाल्यात. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. पुढचा बॉल यावेळेला लिडिंग एज आहे. फर्स्ट स्लिप मधून पाठलाग बॉलचा. थँक्यू. भीमसेठ फडके डोंगराचा पाडा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जरूर या बॉलवरती आपण पाहतो की आता आपल्याला जरूर एक सिंगल पाहायला मिळते. तर सुनील शेठ या ठिकाणी आलेले आहेत. त्या भीमसेठ फडके आपलं स्वागत आहे. डोंगराचा पाडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती या आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 38 धावा आहेत. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मॅडी पवार सर उत्तर शिवचे सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल कॉल, सो इलिगल डिलिव्हरी आहे. कारण थोडंसं दबाव तंत्र जाणवतं आता आणि थोडंसं दडपण देखील आपल्याला पाहायला मिळतं इथून. या बॉलवरती आपण पाहतो 39 वरती संघ जाऊन पोहोचलाय. वल्लभ संघाची धावसंख्या खुंटली होती परंतु तीच आता आपल्याला थोडीशी वाढीव पाहायला मिळते. पुनशा वाईट बॅक टू बॅक रो मध्ये 2 वाईट आणि धावसंख्या देखील आपण पाहतो की अपडेट होती. टर्न करायचा प्रयत्न आहे बा. अँगल जो आहे तो अँगल भरपूर चांगला आहे परंतु टप्पा थोडासा खराब पाहायला मिळतोय. फॉलो थ्री देखील चांगली आहे खेळाडूची. रनवे ग्रिपिंग रिलीजिंग ऑफ दी पॉवर याच्यामध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतो. आता बॉलर्स तुषार बॉलिंग करतोय आणि तुषारनं मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच टायटल देखील जिंकलं होतं. 5 बॉलमध्ये 20 धावा घेतल्या होत्या आणि तोच आता बॉलिंग करत असताना थोडासा ट्रबल शूट करणारी बॅटिंग होती. यावेळेला आयुष आहे समोर आणि आयुषच्या बॅटमधून आता तिसऱ्या बॉलचा वेळ घेतल्यानंतर चौथ्या बॉलवरती या षटकाचा शेवट गोड करणारा षटकार आलाय. थँक्यू. शिवडोन बी आणि त्याचबरोबर डोंगराचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी आहे. शिवडोन बी आणि डोंगराचा पाडा दोन्ही संघनायकांनी टॉससाठी यायचं लवकरात लवकर. 46 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 47चं टार्गेट आहे सेकंड आपला, ते म्हणजेच जय गणेश्वर धानसर संघासमोर. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे. सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. स्कायरा 11 शिडोन बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच अपोजिट संघ असेल यावेळेला श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा. तर या डोंगराचा पाडा संघ श्रीराम 11 डोंगराचा पाडा त्यांच्या समोर स्कायरा 11 शिवडोन बी हा संघ असणार आहे. कॅप्टन शिवडोन बीचे आलेले आहेत. डोंगराच्या पाडाच्या संघनायकाने लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. वेळ जास्त घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. श्रीराम 11 डोंगराचा पाडा संघ लवकरात लवकर आपण यायचं टॉससाठी. श्री दीपक पाटील साहेबांना विनंती करणे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करायचे. एका बाजूला स्कायरा 11 शिवडोन बी, दुसऱ्या बाजूला श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पाडा. 5 वर्ष मॅच आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. तो आदरणीय श्री दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. टेला कॉल केला. शिवडोन बीच्या कॅप्टनने आलेला आहे टेल. डिसिजन काय असणार आहे तर डिसिजन लवकरात लवकर सांगायचं आहे आणि टॉस जिंकलेल्या शिवडोन बीच्या संघनायकाने डिसिजन पेंडिंग आहे. होळे आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने.
येस, थँक्यू. चला, मैदानामध्ये लगेच आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत, ही देखील विनंती तुम्हाला केली जाईल. मॅचकडे तुम्हा सगळ्यांना थँक्यू पुन्हा घेऊन थँक्यू चलेल. थँक्यू चेक. तर संदीप जोशी सरपंच वल्लभ गावचे या ठिकाणी विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. उपस्थित अगदी आपण पाहतो जेवढे जेवढे प्रेझेंट मान्यवर आपल्यासोबत जॉईन आहेत त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. नुकताच रिसेंटली आपण बघितलं की अगदी आमचे न्यूज स्वरूप मोडर्सचे बजरंगजी भारती साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलं. 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि बरेचसे मान्यवर प्रवर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेसाठी व्हिजिट करतात. सुशील वर्मा साहेबांचं देखील चांगलं योगदान राहिलं. 3,000 रुपये त्यांनी देखील आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करू. आमचे जितूबाई मते या स्पर्धेला अगदी आपण बघतो की कव्हर होण्यासाठी भरपूर चांगली मेहनत घेत आहेत आणि यंदा कर्तव्य आहे. सो त्यांचा देखील आपण पाहतोय सध्या रिसर्च सुरू आहे आणि ते लाईव्ह पार्टनर शोधतायत. त्यांना आपण देऊयात भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण थोडे ट्रबल झालेत, ते त्रासलेत. आणि मदनजी मते साहेबांना विनंती थोडं लक्ष द्या त्यांच्याकडे, कारण आता त्यांना आपण पाहूयात कुमारमधून श्री होताना. नक्कीच जितूबाई मते चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. आज जवळपास 4थ्या रात्रीमध्ये संपूर्ण एंट्रीज असतील, या सगळ्या गोष्टी तो अगदी केअरली हँडल करतोय. पाहिजे गॅप शोधायचा प्रयत्न. सेकंड साठी धावलेत नॉन स्ट्रायक कडून. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धावेसाठी जरूर थोडासा धोका होता. विनय मागणी करत होता चेंडूची, परंतु चेंडू काहीसा तिकडे गेलाच नाहीये आणि रन जरूर आपण पाहतो की आता कंप्लीट झालेले. 2 धावा धावफलकावरती. जिथून मी सांगितलं तुम्हाला 8 लाखाच्या तयारीमध्ये राहायला लागेल, जस्ट फॉर एंटरटेनमेंट, कारण 8 लाखाची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. लगेच तुमचं जुळून येईल. आमच्याकडे एक एजन्सी आहे आणि आता त्यांची ती देखील आपण पाहतो की जरूर वाटचाल सुरू आहे. इथे पहा, हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, निर्धाव बॉल. नक्कीच आज आपण पाहतोय हे फक्त या मैदानावरती घडत नाहीये. जिथेही सुनीलजी फडके साहेब असतील ना, तिथे आपण पाहतो की समालोचनासाठी त्यांच्याकडून आम्हाला शाबासकीची साथ सातत्यानं मिळतेच. आणि आज देखील ते उपस्थित झालेत. चिंचवली संघाचे देखील पुरस्कर्ते राहिलेत. आज दानसर संघावरती तेवढंच प्रेम आहे आणि डोंगराचा पाडा संघाचं देखील आपण पाहतो की त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत ते करत असतात. त्यांचा आम्ही नक्कीच विशेष आभार व्यक्त करू. मासकडे मी घेऊन चालेन. सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. इथे पहा, 2 संघाच्या दरम्यान दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत. चर्चा राहिली आहे ती म्हणजे श्री गणेश वल्लभची, कारण आपण पाहिलं नुकताच झालेली 20 बाईकची स्पर्धा आणि त्या 20 बाईकच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की अगदी मोठ्या संघासोबत 2 हात केले फायनलमध्ये, ते म्हणजेच गोरसई संघासोबत फायनलचा सामना खेळले होते. यस, रिव्ह्यूची मागणी आहे. आपण टेक्निकल टीमकडे हा निर्णय सोपवूया. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. चर्चा होती नक्कीच गोरसाई संघासोबत फायनल खेळण्याचा प्रवास श्री गणेश वल्लभचा. आणि नुकताच तुर्भेमध्ये जी 20 बाईकची स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये अगदी इतका इलिगंट परफॉर्मन्स या संघाचा राहिला आहे. सो आपण पाहतो की या धावा थांबवण्याकडे मी म्हणेन की त्यांचं लक्ष राहील आणि त्यांचा चांगला कॅलिबर आहे. इथे पहा, अचूक थ्रो देखील झाला. आयुष होते आय थिंक तिकडे विनयच्या गोलंदाजीवरती. विनय म्हटलं तर ताकदवर खेळाडू. जेव्हापासून वल्लभ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यानं अगदी आपण पाहिलं की पहिलं पाऊल टाकलंय, तिथपासून वल्लभ क्रिकेट संघानं अगदी माघारी वळून पाहिलं नाही आहे. आणि आज तेच आपल्याला जरूर पाहायला मिळतं. ऑफिशियल सँडी पालकर सर आपल्यासोबत जॉईन आहेत आणि आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्यापर्यंत निर्णय पाठवतील. हाईट फॅक्टरसाठी आता इथे मागणी केलेली आहे. नो बॉल कॉल. हा नो बॉलचा इशारा. राकेश मैदानामध्ये आपण पाहतो. राकेशचं मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबणं गरजेचं आहे, कारण पाठलाग मी म्हणेन एवढा कठीण नाही आहे. 22ला 42 या मैदानावरती 60 चेस झाल्यात 4 ओव्हरमध्ये. या मैदानावरती 90 धावा बनल्यात. या मैदानावरती ज्या वेळेला बॉल बॅटवरती येतो ना, त्यावेळेला आपण पाहतो की बॉल सहज आपल्याला षटकार पाहायला मिळतो, कारण फॉर्च्यून विकेट आहे. जास्तीत जास्त बॅट्समनला फायदा मिळतो या विकेटचा. तर बजरंग डोंगरे, डोंगऱ्याचा पाडा या ठिकाणी मी विनंती करेन आदरणीय बजरंगजी डोंगरे यांना की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रोमांचक. त्याचबरोबर प्रभाकरजी फडके यांनाही विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलंही स्वागत आहे. 6 धावा आहे धावफलकावरती, 0 गडाचा मोबदला आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. ओ विनय नुसताच तो PPL खेळला नाहीये, पनवेल प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा जबरदस्त परफॉर्मन्स आपण बघितला. RPL मध्ये देखील वर्णी लागलेला खेळाडू आहे, नामवंत क्रिकेटपटू आहे. वल्लभ टेनिस क्रिकेट हायलाईट करतोय सध्या आणि आज जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतो.
की या धावांना थांबवण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु राकेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे, तोपर्यंत हा सामना मी म्हणेन की धानसर संघ बलबला देणार नाहीये. याची चर्चा केली जाईल. चर्चा आता इथे विनयच्या गोलंदाजीची होतीये, कारण स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत आणि त्यांना बाद काढण्यासाठी त्यांच्याकडे एक तांत्रिक बॉल देखील उपलब्ध आहे आणि त्याचा वापर त्यांनी केलाय. खोलात टाकलेला बॉल यष्टया उद्ध्वस्त केलात, मधली यष्टी वाकवली आहे आणि बॅटर बाद झालाय. प्लेड ऑन झालेत. फिल्डिंग करणार आहे ते लक्षात असू द्या. डोंगराचा पाडा तुम्हाला बॅटिंग करायची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बारक्या पोरजी, दाणसरच्या टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक चमचमता सितारा. आता तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनला मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. 6ला 1 विकेट पडलेली आहे. विकेट पडल्यानंतर थोडंसं दबावतंत्र देखील जाणवते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना, कारण आपण पाहतो की पॉवर प्लेला विकेट पडायचे चान्सेस राहतात, कारण पहिला जो गोलंदाज राहतो प्रत्येक संघाचा अग्रेसर गोलंदाज राहतो आणि त्याचाच वापर सातत्यानं केला देखील जातो आणि आता तेच केलंय आणि तीच रणनीती वापरली आहे. विनय दबाव टाकायचा प्रयत्न आहे, डीपमध्ये मॅचला नेण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पहिल्या 5 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्याला सफलता माध्यमातून मिळाली आहे. स्ट्राईक एंडला आहेत बारक्यासाठी हा बॉल. खोला टाकलेला चेंडू, गॅप शोधायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून फिल्डर आहेत प्रोटेक्शनसाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मुख्य एंडला थ्रो. विकेट किपरच्या हातामध्ये बंटी खाडेकर. कोणती चुकी नाहीये, एका धावेवरती समंजसपणा आणि एका धावेनं समाधान मानलंय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ. पॉवर प्लेला बनल्यात फक्त 7 धावा. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी विनय गावंडची पाहायला मिळाली. आता 18 बॉल 40 धावांची आवश्यकता असणार आहे. टोटल स्कोर 7ला 1 विकेट. आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. रोमांचक मॅच. प्रत्येकी ओव्हरमध्ये आता जर विचार केला 13.33 ची सरासरी येऊन ठेपलेली आहे आणि इथून आपण जर पाहिलं तर जरूर बारक्या आणि राकेशवरती मोठी जबाबदारी आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषारचा विकल्प देखील अजून त्यांच्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर त्यांनी अजूनही केला नाही आहे. त्यामुळं बॅटिंगचा आपण जर पाहिला तर क्रम चांगला आहे. इथून बॅटिंग ऑर्डर चांगली आहे आणि त्यांच्या टॉप ऑर्डरमध्ये चांगले फलंदाज समाविष्ट आहेत, यात मात्र शंका नाही आहे. यापुढील सामना आपण पाहणार आहोत. तो सामना जरूर पाहायला मिळेल श्रीराम 11 डोंगराचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 शिवडॉन बी या दोन टीममध्ये मॅच होणार आहे आणि जवळपास ही दुसरी क्लास असेल या दोन टीममध्ये, त्यामुळं एक संघ बदलाच्या भावनेत असणार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. यॉर्करची लेंथ वापरली आहे. खोला टाकलेला बॉल समोरून खेळत क्रिश क्षितिज आहे तिकडे पाठला करत असताना बॉलचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो देखील आपण पाहिला की योग्य एंडला आणि चांगली फिल्डिंग आपण पाहतो. टाळ्यांच्या आतिषबाजीनं अगदी तिकडे त्याची चर्चा देखील केली जाते आदित्यच्या माध्यमातून. धावफलकावरती टोटल 8ला 1 बाद बॅटिंग होती आहे. या ओव्हरमधून 1 सुरुवात. प्रभात आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी वल्लभच्या बॉलिंग युनिटमधून त्यांचं नाव सुचवलंय आणि ते आता अगदी सज्ज देखील झालेत. ओ यावेळेला आपटी पार. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, टप्पा बदलला आणि स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणत गोलंदाजी करतोय गोलंदाज. माय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुड लाईन आणि गुड लाईनचा बॉल बॅट्समनला अगदी यावेळेला डिस करतोय. मी म्हणेन डिस नाही तर डॉमिनेट करायचा मनसोबा, कारण टॉप ऑर्डर जर ढासळली ना दानसर संघाशी तर मग नावा चेस करत असताना त्यांना थोडंसं ट्रबल होतं. समोरच्या दिशेनं खेळलेत, फिल्डर आहेत तिकडे, पायानं बॉलला अडवलाय. 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे तिकडे आणि 2 धावा सहज प्राप्त करतायत पॉपिंग स्ट्रीचवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कम्युनिकेशन आपण देखील चांगलं पाहतो. या दोन खेळाडूंच्या अंतर्गत चांगलं समन्वय साधलं जात आहे. 2 धावा सहज गतीनं प्राप्त केल्या. 2 धावसंख्या पुढे. धावफलकाला नवा आकार, नवा रूप आणि नवा रंग चढला जातोय. टोटलवरती 10 धावा आहेत. 10ला 1चा लॉस असताना आपण पाहतोय दडपण बिलकुल जुगारत नाहीयेत. मेरिटनं खेळ सुरू आहे, जसा बॉल येतो तसा खेळला जातोय स्ट्रोट. ओ या वेळेला फसवलाय. 1 बॉल खोला तर 1 बॉल गुड लाईनचा, 1 बॉल खोला तर 1 बॉल गुड लाईनचा. याच तंत्रासह गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. पहिल्या बॉलला सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुनशा डॉट बॉल आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 10 वरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. बारक्यानं 2 मध्ये 2 दिल्यात. 7ला 7 राकेशनं, दोघांचा स्ट्राईक रेट 100चा आहे. तो वर्माजी यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यास 500 रुपये. काल याच मैदानावरती आपण पाहिलं कृपाल पाटील यांनी क्रिकेटचा धौला सादर केला आणि त्या व्हिडिओला आता जवळपास 30K आपण पाहतो व्ह्यूज गेलेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ती अपडेट झाली.
मॉर्निंगला. नक्कीच कृपाल पाटील म्हटलं तर दहशत आहे त्यांची, कारण समालोचनामध्ये जेव्हा ते येतात ना तेव्हा ऑडियन्स सामना कमी कृपाल पाटील यांच्याकडे जास्त पाहतात. इतके चांगले ते आपण पाहतो की कॉमेडी करतात. निर्धाव बॉल आलाय, या बॉलवरती कोणतीही रन नाही आहे. वाईड आहे, माफ करा, चेंज करा, वाईड आहे. टोटल आता नवीन आकार येईल, 1 धावसंख्या पुढे, टोटलवरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा कृपालची होती त्यामुळे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली, माफ करा. ओ या वेळेला अपरकट, पाठलाग एक्स्ट्रा कव्हर मध्ये, वन बाउन्स ओव्हरती बॉल जाईल. अगदी आपण पाहतोय इथे असलेल्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तो वर्माजी याच खेळून 2 विकेटला आता मात्र 1000 रुपये. एक चेंडू अजूनही बाकी आहे. बॅक टू बॅक जर 2 षटकार आले तर वर्माजी, सुशीलजी वर्माजी यांच्याकडून पारितोषिक आहे. धावा धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळतात या वेळेला 15, येणारे 13 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. ओ यावेळचा बॉल चांगला आहे, दडपण टाकणार आहे. धानसर संघ अडचणीमध्ये, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, नाही ना वॉर रूम मध्ये, नाही ना, ओके पाण्याची मागणी आहे, यस चला पाण्याची मागणी आहे. टोटल धावा झालेल्या आहेत, वाईटची काउंट आहे ना, काउंट आहे वाईटची, येस 15 झालेले आहेत. नक्कीच या षटकामधून आपण जर विचार केला तर टोटल 8 धावा आल्यात आणि 8 धावांचे षटक पाहायला मिळालं. सूरज पाटील कानपोलीचे आमचे, त्यांना विनंती आहे यायचं व्यासपीठावरती. सूरजजी पाटील साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. रोमांचक मॅच, टोल धावसंख्या धावफलकावरती 15 आणि 1 गड्याचा मोबदला मोजलाय. येणारे 12 बॉल 32 धावांची गरज, पर ओव्हर आपण पाहतोय 16.00 ची सरासरी आहे आणि पाठलाग करत असताना आस्किंग रन रेट पाहायला मिळतो. धावा बनवले जातील का? किशोरजी पोरजी साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. 40+ लिजंड खेळाडू दानसरचे आणि त्याआधी या सामन्याचा अगदी आनंद घेत आहेत. मॅचकडे आपण जरूर जाऊयात. बॉलिंग मार्फत प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 15 धावा धावफलकावरती. यॉर्करची लेन, पहिला बॉल, सुपर बॉलिंग, चांगला स्टार्ट पाहायला मिळतो. जे पंच आहेत मुख्य त्यांच्या निर्णयावरती थोडंसं आपण पाहतोय आता इथे डाऊट क्लिअर करतायत आणि बॉलिंग टीम कडून रिव्ह्यूची मागणी आहे, DRS ची मागणी आहे. वॉर रूम मध्ये आपण चेक करूया. ऑफिशियल आपल्यासोबत जॉईन आहेत. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. सँडी पालकर सर आमचे ऑफिशियल, केव्हाचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची चर्चा आहे, ND डिव्हिजन मधील डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची चर्चा आहे. येस लाईन टच बॉल आहे आणि अंपायरचा निर्णय आहे की आता इथे फेअर बॉल आहे. धावसंख्या जी आहे ती आपल्याला जरूर 15 पाहायला मिळते. 15ला
एक विकेट पडल्यानंतर विकेट बऱ्याच कालावधीनंतर आलीच नाहीये, परंतु बारके आणि राकेश धीमे झालेत. 11 बॉल 32ची आवश्यकता. प्रत्येक बॉल वेगवान गतीनं बीट केलं जात आहे प्रथमेशच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू डॉट खेळवलेत. समीकरणामध्ये चेंजेस. 10 बॉल 32 धावांची गरज. चान्स घ्यावी लागेल आता इथून बॅटिंग करत असताना बॅट्समन बारक्या पोर्जीला, कारण अभि नाही तो फिर कभी नाही. आतापर्यंत पहिला सामना जरूर चांगला जिंकला आणि इथून खेळायला जायचंय SK YC चषक मुरबीमध्ये. सो तिथे खेळण्यासाठी आत्मविश्वास हवा आहे. उंच खेळलाय, फटका फसलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये विनय गावण यांच्याकडून अचूक झेल आणि अजून एक फलंदाज बाद आणि हा एक धक्का बसतोय इथून बॅटिंग करत असताना. यावेळेला जय गणेश्वर धानसरला सफलता श्री गणेश वल्लभला. म्हणजेच धानसर संघाची ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. आज थोडेसे वेगळ्या लयमध्ये पाहायला मिळाले आणि आज आपण जर पाहिलं थोडे बॅकफुटला देखील त्यांना पाहतो, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. 9ला 32 काही या मैदानावरती महाग नाही आहेत आणि या मैदानावरती या धावा बनलेल्या आम्ही अगदी डोळ्यात देखत पाहिलेल्या आहेत. त्यामुळं आता या 3 बॉलमध्ये मी म्हणेन की एखाद दुसरा मोठा हिट फार महत्त्वाचा राहील. स्पेशली 2 मोठे हिट हवेत जेणेकरून धाबांचं अंतर कमी होईल आणि या मॅचमध्ये मग शेवटला डेथ ओव्हरला कदाचित हाणामारी करण्यासाठी देखील तयार राहतील. आणि अजूनही आपण जर विचार केला तर राकेश मैदानामध्ये आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता खेळाडू मैदानामध्ये आलाय तुषार. मॅचकडे आपण जरूर जातोय. दरम्यान पाहायला मिळेल येणारे 9 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ टेनिस क्रिकेट. आणि या खेळामध्ये या परिसरातील नामांकित संघ ज्यांनी कानपोलीच्या मैदानावरती सातत्यानं आपला विस्फोटक खेळ दाखवलाय तो भोलाशेठ पाटील या संघ अगदी आपण सरपंचाचा संघ पाहतोय, या मान्यवरांचा संघ पाहतोय. आज चांगली बांधणी आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील पाहायला मिळाला. धावफळकावरती 15. इथे एज लागले विकेट किपर बंटी खाडेकर चांगलं काम इथे बजावतायत. रणसंख्या आपण जर पाहिली तर जरूर आपल्याला पाहायला मिळते यावेळेला 16 झालेली आहे. 16 रन, लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 7 बॉल आणि 31 धावांची गरज. आता जर या बॉलवरती मोठा स्कोरिंग शॉट आला नाही तर मग हा सामना जो आहे तो मी म्हणेन की जास्तीत जास्त अगदी आपण पाहतोय की पर्सेंटाईल आपल्या बाजूने झुकवतील बॉलिंग करणारे वल्लभ संघाचे खेळाडू. यात मात्र शंका नाही आहे. इथे आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. 7 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल राहील कारण इथे मोठा फटका मॅच थोडी झुकेल आणि जर चांगला चेंडू मॅच आपल्या बाजूने खेचतील. त्याच शोधामध्ये होते फुलटॉस बॉल. तिकडे विकेट लॉंग ऑफला प्रोटेक्शन कोणती चुकी नाही आहे आणि फलंदाज बाद होतोय बॅटिंग करत असताना. धानसर संघाला धक्का. पोर्जीला आता मैदानामध्ये पाठवलंय या कठीण परिस्थितीमध्ये. आम्हाला एक सामना आठवतोय. 6ला 31ची आवश्यकता होती आणि एक खेळाडू असा नांदगावचा जो डेब्यू करत होता, पहिला सामना खेळत होता. त्याचं नाव अगदी आपण पाहिलं की निशांत हुद्दार, प्रतीक हुद्दार यांचे बंधुराज. सामना सुरू असताना पहिला बॉल वाईड आला. 5 बॉलला 5 षटकार ठोकत त्यानं सामना फिनिश केला होता. डेब्यू कसा असावा याचं उत्तम उदाहरण टेनिस क्रिकेट विश्वातील त्यानं दाखवलं. आणि आता हा सामना तसा पाहायला मिळेल का, कारण अलंकार मैदानामध्ये आलाय. चांगल्या गाठणीचा तोही खेळाडू आहे, परंतु थोडी कठीण मॅच आहे कारण 6ला 31 थोडंसं महागच समीकरण आहे या मैदानावरती. बघूयात काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ या खेळामध्ये आपण कधी बाकीतवानी करू शकत नाहीयेत. आणि स्ट्राईकला कोण आहे तर स्ट्राईकला मागील मॅचमध्ये ज्यानं अगदी विस्फोटक फलंदाजी दाखवली तो तुषार आहे. मॅन ऑफ द मॅच विजेता, अवॉर्ड विजेता खेळाडू आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे. 6ला 31ची आवश्यकता.
स्ट्राईक खेळला तो गोलंदाजीसाठी. आता इथून सुचवलं जातंय गोलंदाजी करण्यासाठी श्लोकची निवड केली आहे, ती म्हणजेच टीम श्री गणेश वल्लभ संघाच्या माध्यमातून. बॅटिंग करण्यासाठी जरूर पाहायला मिळेल फलंदाज तयार. वल्लभचा आत्मविश्वास जरूर दुणावलाय. 6:31 आवश्यकता. ओ यावेळेचा बॉल चांगला आहे. मॅचला आपल्या बाजूनं अगदी आपण पाहतोय पर्सेंटाईल आणि तीच पर्सेंटाईल इन्क्रीज होत असताना झुकवलं जातं. पूर्णपणे बाजू सामन्यावरती आता आपली पकड निर्माण झालेली आहे. संख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. टोटलला धावा वाढल्या गेल्यात. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न तिकडे. ओ इकडे पहा थोडी मिसफील्ड झाली आहे, परंतु काही फायदा मिळणार नाही आहे. सोळा धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला आहे. 4:31 आवश्यकता. मॅच अगदी इझिली आपल्या बाजूने आता झुकवली आहे. मॅचमध्ये मजा नाही आहे. वल्लभ संघ जरूर आपल्याला इथून फ्रंट लाईनला पाहायला मिळतो. चांगला चेंडू आहे, फसव्या गतीने टाकलेला बॉल. दांडसर संघ थोडा अडचणीमध्ये, मोठ्या अडचणीमध्ये, आणि आता फक्त औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. 3:31 आवश्यकता. ISPL सुरू नाहीये जेणेकरून 9 धावा मिळतील तरी सामना जिंकू शकत नाहीये. 3:31 गरज आहे. ओर द विकेट. स्लोवरा आणि त्यानंतर पनिश देखील केलाय. फाईन खेळल्यात. 4 रन मिळतील आणि चौकार आपण इथे पाहतोय. चित्र बदललं जाईल. धावसंख्या फलकावरती 20 रेखाटल्या गेल्यात. 2:27 गरज आहे. वल्लभ संघ मजबूत स्थितीमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चला दुसरा चेंडू असेल तर द्या पंच. यस चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलाय तो घ्या. 2:27 गरज. एक 1:27 धावांची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. आता आपण पाहतोय आमचे अजय भाई आणि संपूर्ण टीम आलेली आहे. एकात्मतेनं खेळतायत आज. हे पाहून नक्कीच आनंदाला गगनपूर आला येते, म्हणजेच डोंगरे सपाटाच्या सगळ्या क्रिकेट समीक्षकांच्या. आणि चांगला परफॉर्मन्स देखील आपण पाहतो. आणि त्यांचा परफॉर्मन्स पाहून आपण एक जिवंत उदाहरण ठेवू शकतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सगळ्यांसमोर, की एकात्मतेची ताकद काय, ती ताकद पाहायला मिळते. जरूर त्यांनाही शुभेच्छा. सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून आपण पाहतोय या संघाला शुभेच्छा आल्यात. आणि इथून आपण जाऊयात जरूर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. काही सन्मान देखील करायचे, त्यासाठी आपण नक्कीच जाऊ. आणि त्यानंतर थोडंसं समालोचनाच्या आवाजामध्ये देखील बदल असेल. ऐकूयात करणजी कालन हेदुटणेचा हा अगदी एक पहाडी आवाज. हेदुटणेचा अगदी